ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनने प्रिया, महिपत आणि नागराज साक्षी यांचे कॉल रेकॉर्ड मिळवलेले असतात। त्या रेकॉर्डिंग मध्ये प्रिया आणि महिपत बोलत असतात। ती बोलत असते की मी किल्लेदारांच्या घरात आले तन्वी म्हणून, पण माझ्या पायाचे तुळशीपत्राचे सत्य कोणाला समजू नये म्हणून। आणि रेकॉर्डिंग जे अर्धवट असलं तरी हे रेकॉर्डिंग खूप महत्त्वाचं असतं। तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की आपण बिना तुळशीपत्राचं तळपाय आपण पाहिलं होतं। तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं का प्रियाला तन्वी बनवून पाठवायचं हे महिपतचं काम आहे। तेव्हा चेतन बोलतो की आपल्याला हे पुरावे कोर्टात आणले पाहिजेत। तेव्हा अर्जुन बोलतो तू बोलतो महत्त्वाचं, पण आपल्याला पुढचं रेकॉर्डिंग मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि इकडे साक्षी शिकलेने सिनेमाची 8 तिकिटे बुक केली हे पण समजलेलं असतं। आणि त्या अर्जुनचा तिसरा पुरावा लागलेला असतो आणि तो म्हणजे साक्षी विरुद्ध दुसरा पुरावा। इथे अर्जुनची केस असली तरी रविराजाने त्याच्यावर दावा टाकलेला असतो, कारण की रविराजांच्या मुलीच्या रूम मध्ये कॅमेरा ठेवून सगळं रेकॉर्डिंग केलं होतं। सायलीने सगळं रेकॉर्ड केलं होतं आणि रविराज सांगतात ह्याच केस याचा संबंध आहे, कारण की यांनी पुराव्यासाठी त्या रूम मध्ये कॅमेरा फिट केला होता, कारण की यांना पुरावा मिळावा आणि ह्याच केससाठी संदर्भासाठी मी इथे आलो आहे। तेव्हा इथे रविराज सायलीला कन्नडात बोलतात आणि बोलतात तू सुसख्य मुलगी आहेस ना, मग तुला समजत नाही की दुसऱ्याच्या रूम मध्ये कॅमेरा फिट करणे किती तुला भारी पडू शकते। तेव्हा सायली बोलते तुमचा कोणाचा विश्वास नसला तरी प्रिया खोटारडी आहे, खोटं बोलते, त्यासाठी मी तो कॅमेरा फिट केला होता की तिचं काय ते कळू दे। तेव्हा रविराज जजला बोलतात ही जे बोलते ते नमूद करावं, कारण हिनेच तिचा गुन्हा कबूल केलेला आहे। यानेच माझ्या मुलीच्या रूम मध्ये कॅमेरा फिट केला होता आणि रेकॉर्डिंग केली होती आणि ही अर्जुनची पत्नी आहे। तेव्हा सायली बोलते ह्याच्यात अर्जुन सुभेदाराचा काही संबंध नाही, त्यांना ह्याच्यात अडकू नका। तेव्हा इथे अर्जुन प्रियाला कन्नडात बोलवतो आणि बोलतो तुम्ही जी तिकीट बुक केली ती कोणत्या मैत्रिणीने तुम्हाला तिकीट बुक करून दिली की तुमची एवढी खास आहे। तेव्हा हे ऐकून प्रियाकडे वळते आणि बोलते ही होती माझी मैत्रीण, तुम्हाला काय करायचं। तेव्हा बोलते एवढी तिकीट ती बुक करून देते म्हणजे ती तुमची तिकीट बुक करून कशी देते ती, आणि ती तुम्हाला एवढी तिकीट कशी बुक करून देऊ शकते आणि तिचं नाव काय आहे ते तरी सांगा। तेव्हा प्रिया सांगते सुनीता नावाची मुलगी आहे, तिने मला ही तिकीट बुक करून दिली। तेव्हा अर्जुन बोलते तिचा पत्ता तरी द्याल का। तेव्हा प्रिया बोलते माझ्या मैत्रिणीचा पत्ता देऊ शकत नाही, मी तिला ह्या फंड्यामध्ये नाही पाडू शकत। तेव्हा अर्जुन बोलतो ठीक आहे। तेव्हा अर्जुन प्रियाला विचारतो जेव्हा विलासचा खून झाला त्याच्या अगोदर तुम्ही साक्षी आणि महिपतच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता का। तेव्हा प्रिया बोलते नाही। तेव्हा दामिनी वकील जजना बोलते याचा सगळ्या चित्रपटाशी काय संबंध, ती पिक्चर बघायला गेली मग ह्या खूनशी काय संबंध। तेव्हा अर्जुन बोलतो मी हे सगळे पुरावे दाखवेन तेव्हा तुम्हाला समजेल की या तिकटीशी आणि त्या खुनाशी काय संबंध आणि ही तिकटे कोणी काढून दिली। तेव्हा इथे ही सगळी तिकटे अर्जुन जजना दाखवतो, ही सगळी तिकटे ही साक्षी शिकरेने काढून दिली आणि ते सगळी त्या सगळ्या तिकट्यांचे पेपर हे कोर्टात जजना हजर केले जातात। आणि तेव्हा प्रिया एकदम हळबळते आणि बोलते हे सगळं आता माझं संपलं, आता माझं सगळी चूक पुढे येणार। आणि प्रिया समजते की ही तिकटे मला साक्षीने काढून दिली हे समजलं तर माझं सगळं सत्य समोर येईल। तेव्हा जजने हे पेपर पाहिल्यानंतर दामिनी वकिलाकडे हे पेपर येतात। तेव्हा दामिनी वकील बोलते ही तिकट साक्षीनेच काढून दिली हे कशी कोण सिद्ध करून सांगू शकतो, साक्षीनेच ही तिकट काढून दिली ही कशी होऊ शकतात। ही 8 तिकट साक्षीने काढली आणि ही तिकट या सुभेदार यांना दिलीत आणि ही 8 तिकट ही तन्वीला दिली हे कसं सिद्ध होईल। तेव्हा दामिनी वकील बोलते की अर्जुन बालिशपणा करतो, ही तिकटे साक्षीने काढून दिली ही कशावरून। तेव्हा जज बोलतात हे कारण व्हॅलिड आहे, कारण की ही तिकट साक्षी शिकरेने काढली पण ती तन्वी हिला कशी दिली ही कशावरून, आणि ही तिकट तन्वी हिला दिली कशावरून। तेव्हा दामिनी वकील हा सगळा कारस्थान अर्जुनने माझ्या क्लायंटला फसवण्यासाठी केलेला आहे आणि त्यामुळे तो नको ते काय पण ते बोलत आहे। आणि असं बोलत अर्जुनचा हा पहिला पुरावा दामिनी वकीलने खोटा ठरवलेला असतो। तेव्हा जज बोलतात की हा तुमचा आता अर्जुन सुभेदार हा तुमचा पुरावा मी पूर्णपणे नाकारतोय। तेव्हा जज बोलतात साक्षी शिकरे चित्रपटात बघायला गेले असतील पण इतर कोणालाही तिकीट काढून दिली असतील आणि इतर कोणालाही तिकीट काढून दिली असेल, ही तिकीटे तीच कशी आणि ही तिकीटे तीच कशी होऊ शकतात। तेव्हा अर्जुन प्रियाला परत विचारतो काय की तुम्ही साक्षीला आणि महिपतला कधी कॉल केला होता का। तेव्हा प्रिया बोलते मी कोणताही कॉल केला नाही आणि माझी आणि त्यांची ओळखच नाही तर मी त्यांना कॉल का करीन। तेव्हा अर्जुन बोलतो माझ्याकडे पुढचा पुरावा आहे, तो पुरावा दामिनी वकील यांनी खोडून काढला तर मी मानेन। तेव्हा अर्जुन पुढचा पुरावा सादर करण्यासाठी जजकडे परवानगी मागतो। तेव्हा अर्जुन हा पेनड्राईव्ह दाखवतो आणि बोलतो हा पुरावा कोर्टात दाखवला जावो आणि ह्या पेनड्राईव्ह मध्ये काय रेकॉर्डिंग आहे ते सगळ्यांना कळेल। आणि या पेनड्राईव्ह मध्ये 2 वर्षापूर्वी जो खून झाला त्याच्या अगोदरचे सगळे रेकॉर्डिंग आहेत
आणि ते पण तन्वीचे. आणि हे रेकॉर्डिंग खुद्द रविराज किल्लेदार यांनी दिले आहेत. तेव्हा जज बोलतात तुम्हीच रेकॉर्डिंग दिले का रविराज? तेव्हा रविराज बोलतात हो मी दिलं. तेव्हा हे ऐकून प्रिया गडबडते, हे रेकॉर्डिंग वडिलांनीच कसं दिलं? तेव्हा प्रिया गडबडते, या रेकॉर्डिंगसाठी रविराजांनी कशी परवानगी दिली? आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता चांगलीच गडबडते. तेव्हा हे रेकॉर्डिंग कोर्टात ऐकवले जातात आणि हे रेकॉर्डिंग सगळी विलासचा खून होण्यापूर्वी 2 वर्षापूर्वीचे असतात. त्यामध्ये महिपत आणि साक्षी यांचे कॉल रेकॉर्डिंग असतात आणि ते सगळे कंटिन्यू कॉल आणि ह्या सगळ्याचा पॅटर्न वेगवेगळा असतो आणि त्यामध्ये सगळे नागराजचे पण कॉल असतात. आणि हे सगळे रेकॉर्ड जज ऐकल्यानंतर हे सगळे रेकॉर्ड दामिनी वकीलकडे जातात आणि हे दामिनी वकील हे रेकॉर्ड ऐकल्यानंतर तिच्याकडे काय अग्रीमेंट्स नसतात आणि ती याबद्दल काहीच बोलू शकत नाही. आणि दामिनी हडबडते आणि बोलते आता मला कोर्टात काही स्टेटमेंट देऊ शकत नाही. आता दामिनी वकीलला पाहिजे असतं की अर्जुन आता पुढे आता काय खेळ खेळणार आहे कोर्टात. तेव्हा जज दामिनी वकीलला बोलतात हे तुम्हाला पुरावे मान्य आहेत का? तेव्हा दामिनी वकील बोलते ह्याचा मला अभ्यास करायला लागेल, ह्याचा मला बघायला लागेल की हे खरं आहे की खोटं आहे की. तेव्हा अर्जुन बोलतो तुम्हाला याच्यावरून वाटतंय की रविराज खोटे आहेत का? आणि हे कॉल रेकॉर्डिंग सगळे रविराजांच्या सहमतीने दिलेले आहेत आणि हे सगळे कॉल रेकॉर्डिंग त्यांनीच काढून दिलेत आणि हे कॉल रेकॉर्डिंग खोटे असू शकत नाहीत. आणि हे आता 2 कॉल आहेत ते हे मी एक्सपर्ट करून सर्टिफाय करून आणलेत आणि हे 2 कॉल मला कोर्टामध्ये सगळ्यांसमोर ऐकवायचे आहेत. आणि हे 2 कॉल जजना सांगतो मला कोर्टाकडून परवानगी द्यावी, तेव्हा कोर्टाकडून त्याला परवानगी मिळते. एका रेकॉर्डिंग मध्ये प्रिया बोलते हे तन्वीचं गाठोडे आहे मला मिळाले आणि आता मी सिद्ध झाले की हे माझंच गाठोडे आहे. दुसऱ्या रेकॉर्डिंग मध्ये असतं की प्रिया बोलते की खऱ्या तन्वीच्या पायाखाली तुळशीपत्र आहे आणि माझ्या पायाखाली तुळशीपत्र नाही, आता काय होईल? तेव्हा अर्जुन प्रियाला सांगतो हे काय आहे सगळं? तेव्हा आता प्रियाकडे काहीच उत्तर नसतं आणि आता प्रियाला काय बोलायचं ते समजत नाही आणि प्रियाबरोबर रविराज सगळे हडबडतात. तेव्हा रविराज विचार करतात हे सगळं काय आहे? तन्वी ही आता माझी सगळं खोटं बोलले आहे की ही तन्वी खरी तन्वी आहे की नाही खोटी तन्वी आहे? तेव्हा अर्जुन प्रियाला सांगतो बोला आता काय तुम्हाला बोलायचं? तेव्हा प्रिया बोलते हे माझे कॉल कशावरून? हे माझे कॉल आहेच नाहीत. तेव्हा अर्जुन दामिनी देशमुखकडे पाहतो आणि बोलतो काय याचा अर्थ तुम्ही सांगा. तेव्हा दामिनी वकील हात वर करते आणि बोलते मी प्रियाची वकीलच नाही आहे, त्या सगळ्यामध्ये मी काहीच बोलू शकत नाही. हे सगळं प्रियाचं कर्तृत्व आहे आणि मी साक्षीची वकील आहे, मी प्रियाबद्दल काहीच बोलू शकत नाही. आणि हे सगळं ऐकल्यावर आता प्रिया काहीच बोलू शकत नाही. तेव्हा अर्जुन जजला सांगायला लागतो की 2 वर्षापूर्वी या महिपत आणि साक्षीने प्लॅन केला, हिला प्रिया बनवून हिला तन्वी बनवून किल्लेदारांच्या घरी पाठवलं आणि ही आता अश्विनशी लग्न करून सुभेदारांच्या घरात पण आलेली आहे. आणि हिचा आता गाठोड्याशी काय संबंध? खरी तन्वी कोण आहे हे अर्जुन बोलतो मी हे शोधूनच काढणार आहे. आणि आता गाठोड्याचं सत्य काय आहे आणि खरी तन्वी कोण आहे हे आता अर्जुन कसं शोधणार आणि अर्जुन कशी खेळी करणार? आणि दामिनी वकील या सगळ्यामध्ये आता साक्षीला कसं वाचवण्याचा प्रयत्न करणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.